नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत पवित्र शिवलीलामृत ग्रंथातील 11वा अध्याय. असा विश्वास आहे की जो भक्त श्रद्धेने हा अध्याय ऐकतो किंवा वाचतो त्याच्या आयुष्यातील संकटे, अडथळे आणि दुःख हळूहळू दूर होऊ लागतात. महादेवाची कृपा मिळवण्यासाठी हा अध्याय अत्यंत प्रभावी मानला जातो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय. शिवलीलामृत अध्याय 11. कथा. एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वती विराजमान होते. त्यावेळी पार्वती माता भगवान शिवांना विचारतात, हे देवाधिदेवा महादेव, या पृथ्वीवर अनेक जीव दुःख, संकट आणि पापांच्या बंधनात अडकलेले आहेत. त्यांना मुक्ती कशी मिळेल? तेव्हा भगवान शिव स्मित करून म्हणाले, हे पार्वती, जो मनुष्य श्रद्धा आणि भक्तीने माझे नामस्मरण करतो, माझी कथा ऐकतो, त्याच्यावर माझी कृपा सदैव राहते. भगवान शिव पुढे सांगतात, या कलियुगात लोकांचे मन अस्थिर झाले आहे. पाप, लोभ, मोह आणि अहंकार यामुळे मनुष्य सतत दुःख भोगत आहे. परंतु जो भक्त मनापासून ओम नमः शिवाय हा मंत्र जपतो, त्याचे सर्व पाप नष्ट होतात. भगवान शिव म्हणतात, माझ्या कथा, माझे चरित्र आणि माझे महात्म्य जे भक्त भावनेने ऐकतात त्यांच्या आयुष्यातील संकटे दूर होतात. असे सांगतात ना भगवान शिव भक्तीचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात, जो भक्त अहंकार सोडून नम्रतेने देवाची उपासना करतो त्याला मी कधीही सोडत नाही. भगवान शिव पुढे सांगतात, जो मनुष्य दररोज माझे स्मरण करतो, शिवलिंगाची पूजा करतो आणि शिवलीलामृताचे वाचन करतो, त्याच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. पार्वती माता हे सर्व ऐकून अत्यंत आनंदी होतात आणि म्हणतात, हे महादेव, तुमची महिमा खरंच अपरंपरा आहे. तेव्हा भगवान शिव म्हणतात, जो श्रद्धा भक्तीने शिवलीलामृताचा हा अध्याय ऐकेल त्याच्या आयुष्यातील दुःख नक्की दूर होतील आणि त्याला माझे आशीर्वाद मिळतील. मित्रांनो, ही होती शिवलीलामृत ग्रंथातील 11व्या अध्यायाची पवित्र कथा. जर तुम्ही हा अध्याय श्रद्धेने ऐकला असेल तर कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र आध्यात्मिक व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. धन्यवाद.